अतिशय चांगल्या पद्धतीने समाज प्रबोधन त्यांनी केलेलं आहे। मी जर काय बोललो होते त्याची पण बरीच काय काय परतफेड केला नाही बुवांनी। मी जास्त काय बोलणार नाही कारण गजर 30 मिनिटात मी बुवांकडे 30 मिनिटात देणार, फक्त थोडासा आपला बोलणार कारण हे सगळे भजन तशी बसलेले त्यांच्यासाठीच आता भजना करूची होय। बाकीचे काय गेले घरी भजना करून गेले, ते म्हणतात आईच्या भजनापेक्षा आम्ही घरी भजन किती करू, ह्याच चाललेला होय ना। परिस्थिती मी सांगितली ना कलियुगाची हीच झाली। बुवानी सांगितलं नाही की भजन म्हणजे काय, पण काय आता सांगणार ते का काय इलाज गवलेलो नाही। कलियुग आया, या कलियुगात तसंच होणार नाही, ताच मी सांगण्याचा बुवा प्रयत्न केले। बाकी काय विषय नाही। आमच्या बुवा या जगात आपलं वाजवतो सिद्धेश काळशेकर, त्याचा वाढदिवस बुवा आणि तो वाढदिवस आता साजरा करतोय मी। बार बार दिन ये आए, 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 ये हजारों साल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे शुभेच्छा। सिद्धेश उदंड आयुष्य लाभो अशी त्या रवळनाथाच्या चरणी प्रार्थना करतो। या ठिकाणी गुरु श्री श्रीधर मुनगेकर बुवा यांचे शिष्य श्री विजय सदाशिव मोरे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। मंडळाच्या वतीनं आभारी आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। या ठिकाणी बुवा मी मगाशी बोलले की कॉलेजची मुलं बाहेर पडल्यानंतर म्हणजे कपड्यांची चाळण झालेली असते, म्हणजे फॅशन बद्दल बोलले तर बुवा बोलले तू त्यांची भोका बघू खाई जातस। आता म्हणजे त्यांचं असं म्हणणं, मी परिस्थिती बुवा आजची सांगितली होती पण तुम्ही मला असा विचारलास तू ते म्हणता त्यांची खै भोका ती बघू जाते। मी बुवा असं म्हटलं की चालत काय की 32ची कमाल असताना 34ची पॅन्ट घालून जे सत्यनारायणाच्या पूजेक जातं त्यांची ढुगना बघून तुम्ही जाताच की सत्यनारायणाच्या पूजेक जातास, असं मी समजा विचारले तुमका तर चालत काय, किंवा जेवणाची पंक्ती वाढते त्यांची ढुगना बघून जातात असं विषय नाही। तुम्ही तोच विषय सांगितलं की आज फॅशन वाढली आहे। पूर्वीचा काळ बुवा वेगळं होतो, पूर्वीच्या काळी हे बुवात ना आमचे आता बसलेले, त्यांच्या काळात गाणी वेगळी होती, ते खेळात गेले की गाणं कुठचा म्हणायचे हे बुवा आमचे। माझ्या मनी प्रियाची, माझ्या मनी प्रियाची मी तार छेडिते,
तुझी बायको कशी नाचे राणी कशी बोले राणी तुझी बायको कशी नाचे राणी कशी बोले राणी स्वराली विलास गुरव या बालिकेकडून या ठिकाणी 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्या बारक्या पोरग्यान माझी इज्जत राखल्या. उद्या चर्चा होणार ना हो. चर्चावर पार्क गोवानी जबरदस्त 1000 रुपये तरी बक्षीस झाला. पुजारी गोवाक नाही 300 वरच होतो, पण 400 वर नेऊन त्या पोरग्यान ठेवला. माझी इज्जत राखल्या एवढ्याशा पोरग्या. बरोबर ना. एक आवडलं गाणं म्हणजे एक दिल्याचं सार्थक झालं ना. तुमचं पैशात नाही जळत, पैशाचा उगीच केला. असं म्हणजे मांडण्याची पद्धत बुवा. याच सांगण्याचा विषय आज बुवा फॅशन वाढली आहे आज, पण कॉलेजमध्ये बुवा डे साजरे केले जातात. डे चॉकलेट डे, साडी डे, फिशपॉन्ड डे, प्रेमाचा दिवस काय तो प्रेमाचा दिवस त्यांनी वेगळं नाव सांगलं. म्हणजे व्हॅलेंटाईन डे ज्यांचा जमता त्यांच्यासाठी तो व्हॅलेंटाईन डे असता, आणि ज्यांचा मध्येच काही पिसकाटा त्यांच्यासाठी लव डे. हे सगळे डे साजरे करा. पण 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती प्रत्येक घराघरामध्ये माझ्या राजाची जयंती साजरी झाली पाहिजे. धन्य धन्य थोराई शिवरायांची जिजाई, धन्य धन्य थोराई शिवरायांची जिजाई, तिला पूजितो महाराष्ट्र सारा. मुजरा
सगळे काय ते डे साजरे करा, सगळं काय करा, पण आई वडिलांची सेवा करा, त्यांना कधी दुःखी ठेवू नका. कारण आई ती आई असते, तिला आपण सूर्याची सुद्धा उपमा देऊ शकत नाही. काय ज्यावेळी ऊन जास्त पडतं त्यावेळी लोक सावलीसाठी झाडाखाली जातात, पण आई अशी एक व्यक्ती आहे की 80 वर्षाची म्हातारी जरी झाली तरी तेवढीच सावली आपल्या मुलाला देते. ती एकमेव व्यक्ती म्हणजे आई. आणि बाप तो बाप असतो, तो कधीच रडत नाही, कारण घराचा आधारस्तंभ असतो. त्यामुळे बाप कधीच रडत नाही. बाप एकाच वेळी रडतो ज्यावेळी आपली मुलगी सासरी जायला निघते, त्यावेळी कोणतरी बापाच्या कानात येऊन सांगतो, रे तुझ्या मुलीने नशीब काढलं रे, मुलगा चांगला कामाला आहे, पगार चांगला आहे, असं कोणतरी येऊन बापाच्या कानात सांगतो. त्यावेळी त्याच मंडपात एका काळोखात कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडतो तो खरा बाप असतो. त्यामुळे आई वडिलांवर प्रेम करा. आईचे मोल कसे लावाय, बापाचे प्यार कसे मोलाय. रजनीश फुल्ले ओझर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेले, मंडळाच्या वतीने आभार आहे. धन्यवाद. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा. आईचे बोल कसे लावाय, बापाचे प्यार कसे बोलाय. आईचे बोल कसे लावाय, बापाचे प्यार कसे बोलाय. आई आहे स्वर्ग बाबा दरवाजा, आईचे बोल कसे लावाय, बापाचे प्यार कसे बोलाय. आईचे बोल कसे लावाय, बापाचे प्यार कसे बोलाय. बापावर तुम्ही अंगार. आई आहे स्वर्ग बाबा कारण आई ती आई असते आणि बाप तो बाप असतो. सगळी काय ही हिंदू संस्कृती आपण जिवंत ठेवायची आहे. कारण कुठची फॅशन करा, सगळं काही करा. दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईल पण आता एवढा, मोबाईल गोष्ट चांगली आहे पण त्याचा एवढा अतिरेक केला जातो की रात्री झोपताना सुद्धा उशात मोबाईल घेऊन झोपतो तो. रात्री झोपताना सुद्धा इतक्यावरच नाही थांबले तर बाथरूम मध्ये जाताना सुद्धा मोबाईल घेऊन जातो आणि बसल्या जागेवरनं चॅटिंग करून विचारतात काय पाठवू. इतकं अतिरेक त्या मोबाईलचं झालं. 2 वाजता सुद्धा चॅटिंग चालू असतात. 2 वाजता चॅटिंग चालू, पोरगो पोरी का विचारतात काय गो तू झोपलं. अरे तो 2 वाजता ती झोपलेली असत, नाही तर काय जागी असत, तरी पण तो विचारता काय गो तू झोपलंस. त्या पोरग्या का मानूचं लागत तर जाग्या असता रिप्लाय देता होय झोपले मम्मीने पप्पाच्या मध्ये. मग त्या विचारतात तू येतं इकडे, येत असलंस तर म्हशीच्या वाड्यात नाही येऊन तू एक म्हस बुळा करी हा, त्याच्यावरनं पाय साराकडे होतं तोंड फुटात मरशील पुढल्या दारात ये. म्हणजे 2 वाजता मोबाईलवर चॅटिंग. मोबाईल गोष्ट वाईट नाही पण मोबाईलचा अतिरेक झालेलो आहे आणि तो ह्याच बुवा मी सांगण्याचा प्रयत्न करते. बाकी काय तुम्ही त्याचा मग उलटा करता. मी म्हटलं बक्षीस घेऊन दिलाच की असू दे. या ठिकाणी महिलावर्ग सुद्धा बघा बुवा जावच्या विचारात ते तरी सुद्धा पुढे जातात, परत पाठी येतात. त्यांना इतकं तणाव ना बुवा, इतकं त्यांना टेन्शन असतात. आता असताना सुद्धा ती विचार करून असतात, जास्त असले तर ते काय म्हणतील एवढं त्यांना टेन्शन असतं. आणि बुवा आता टेन्शन असतं तर समजतं कधी बोलतो
बुवा त्यांचं टेन्शन समजतं कधी ज्यावेळी ती बुवा केस विंचरतात ना तेव्हा त्या फणीत केस साठवतात तेव्हा त्यांचं टेन्शन किती आता समजतात. आणि ती महिला वर्ग केस सुद्धा ते टाकून देत नाही, त्याचे पुतळे करून भरणीत साठवून ठेवतात. टेम्पो आला टेम्पो, तिथे का केस देणार नाही बुवा, स्टीलचा गंभीर देणार. आणि संध्याकाळी नवरी लोक आनंदात सांगतात त्या बघा केसांवर स्टीलचा घमेल घेतला. म्हणजे केस गेलेल्याचं दुःख त्यांना नसतं बुवा, पण नवीन स्टीलचा घमेल घेतलेल्याचा आनंद असतं त्यांना बुवा. महिला वर्ग म्हणतात आणि त्या महिला वर्गांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे, कारण त्यांच्या वांगडा वाकडा तो खाय चुलीची. ओके, त्यांना जाता जाता आपलं चांगलं सांगितलं म्हणजे पुढच्या वर्षी इकडे बारी ठेवणार असली तर माझं नाव सुचवलं नाही तर सुचवलं नाही, फक्त वेळेत चालू करू पाहिजे. असू दे, या ठिकाणी गजर घेऊया ना बुवा. हां अर्ध्या तासाचं टायमिंग दिलास, अर्ध्या तासात बुवा मी तुमच्याकडे गजर देणार 100%. कारण मी बोलू शकते भरपूर, पण आज तो वेळ नाही आहे बोलण्याची, कारण 1:45 झाले. 15 मिनिटात गजर आटकून बुवांच्याकडे देते, तर त्यांच्या गजरासाठी पण कोणतरी थांबले पाहिजे ना, बरोबर ना. टाळ मृदुंगाच्या या गजरात, टाळ मृदंगाच्या या गजरात, हो पार्थ बुवांची काढूया वरात, हो पार्थ बुवांची काढूया वरात, हो पार्थ बुवांची काढूया वरात. तळवडे गावामध्ये बारी झाली. तळवडे गावामध्ये संदीप लोके आणि मी 4:30-5 वाजेपर्यंत आम्ही भजन रसिकांचा हालात दिला होता, पण 10 वाजता भजन चालू झाली होती. आता हे काय सगळं मंदिरातले कार्यक्रम आटोपल्याशिवाय आमच्या सुद्धा महादेश्वरच्या मंदिरात असंच प्रकार होता. 11च्या नंतरच आमचा कार्यक्रम चालू करूचे लागतं, पण सगळे फेरी पालखी प्रदक्षिणा झाल्यानंतर कार्यक्रम, त्यामुळे दोष तुमचा नाही. पण जबरदस्त या ठिकाणी तुम्ही कार्यक्रम ठेवला, ते तुमची ही एकी अशीच कायम राहू दे. कारण तंटामुक्ती गाव म्हणून तुम्हाला सर्टिफिकेट मिळालेलं आहे. आणि बिनविरोध ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध आज 35 वर्ष, मला वाटतं काहीतरी 40 वर्ष बोलले बिनविरोध. तुमचा खरोखरच तुमच्यासाठी सलाम करतो. तुम्हाला सर्वांना उदंड आयुष्य लाभो अशी त्या रवळनाथाच्या चरणी प्रार्थना करतो.